सुरुवातीला आपण पाहूया लोकसत्ताची हेडलाईन काय. तर लोकसत्तानं काय केलेलं आहे, कोंडी कायम ठाण्यासाठी भाजपचा आग्रह म्हणत लोकसत्तानं ही हेडलाईन केलेली आहे. मनसेच्या समावेशास शिवसेनेनं विरोध दर्शवलेला आहे असंही कळतंय. महायुतीतून लोकसभेच्या निवडणुकीकरता भाजपकडून 30, शिवसेनेकडून 13 आणि राष्ट्रवादीकडून 5 जागा लढण्याचं सूत्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अमान्य केलेलं आहे. एक नवा फॉर्म्युला समोर आलेला दिसतोय. आपल्या वाट्याला अधिक जागा द्याव्यात असा आग्रह धरला जातोय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून महायुतीत, त्यातच मनसेच्या महायुतीतील समावेशासही मुख्यमंत्र्यांनी विरोध केलाय. दुसरीकडे भाजपनं ठाण्याच्या जागेवर दावा केल्यानं जागा वाटपाचं घोडं पुढे काही सरकत नाहीये. कोण किती जागा लढवायच्या या मुद्द्यावर महायुतीत अद्यापही रस्सीखेच सुरू आहे. भाजप 29 किंवा 30, शिंदे गटाला 13 किंवा 14, अजित पवार यांच्या पक्षाला 5 जागा सोडण्याच्या सूत्रावर चर्चा झालेली आहे. मात्र त्याला दोनही मित्रपक्षांनी विरोध केलेला आहे अशी ही माहिती समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट सुनील तटकरे हे एकमेव खासदार असले तरी त्यासह बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव, परभणी या जागांवर राष्ट्रवादीनं दावा केलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी या जागांवर आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय. वर्षा, अगदीच आपण महाराष्ट्र टाइम्समध्ये कोणती ठळक बातमी आहे ती पाहूया. ही देखील पहिल्या बातमीला अनुसरूनच आहे, कारण गुंता काही सुटेना लोकसभेसाठी महायुतीचं जागावाटप कठीण बनल्याचं पाहायला मिळत आहे. होळीचा मुहूर्त साधून भाजपनं रविवारी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची 5वी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सोलापूर, भंडारा, गोंदिया आणि चिमूर या 3 मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे आता महायुतीतील भाजपच्या जागांचा आकडा आता 23 वर पोहोचल्याचं कळत आहे. याशिवाय महादेव जानकर महायुतीमध्ये आले असून मनसेचा देखील समावेश होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. तर साहजिकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या पक्षासाठी पुरेशा जागा मिळवणं हे अधिक कठीण झाल्याचं दिसून येत आहे. तर उत्तर मध्य मुंबई वगळता भाजपने 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या सर्व जागांवरती उमेदवार घोषित केले आहेत. तर भाजपनं उत्तर पश्चिम मुंबई, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा लोकसभेची जागा लढवण्याचं ठरवलंय. त्यामुळे आता भाजप 28 पेक्षा जास्त जागा लढणार हे निश्चित झाल्याचं कळतंय. तर माजी मंत्री महादेव जानकर महायुतीत सहभागी झाले. याशिवाय आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महायुतीतील समावेश निश्चित मानला जातोय. तर मनसेला देखील लोकसभेच्या 1 ते 2 जागांची अपेक्षा आहे. त्यामुळे आता महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा कमी जागा येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. आज सामनात नेमकी कोणती महत्त्वाची बातमी आहे, तर सामनात ही अँकर स्टोरी फार महत्त्वाची आहे. सामनात अरुणाचल प्रदेशवर पुन्हा चीननं दावा असं म्हणत ही अँकर स्टोरी करण्यात आलेली आहे. अरुणाचल प्रदेशवर चीन करत असलेला दावा हा मूर्खपणाचा आणि हास्यास्पद असल्याचं म्हणत भारतानं चीनला सुनावलं असताना सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशवर दावा केलाय. चीन वारंवार करत असलेले दावे शनिवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्टपणे फेटाळून लावताना हे सीमावर्ती राज्य भारताचा नैसर्गिक भाग असल्याचा पुनरुच्चार केला होता. चीनचे दावे हास्यास्पद आहे असं जयशंकर यांनी स्पष्ट केलं होतं. अरुणाचलच्या मुद्द्यावरून व्याख्यान दिल्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. अगदीच त्यानंतर आपण पुढची बातमी पाहूया ती म्हणजे गुजरात समाचार या वृत्तपत्रात कोणती पुढची बातमी आहे ती म्हणजे उज्जैनला महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहाला आग लागली होती आणि त्याच संदर्भातली ही बातमी आहे. मध्य प्रदेशमधील उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळेस यावेळेस आग लागली होती आणि याच आगीमध्ये सेवकांसह 14 पुजारी देखील जखमी झाल्याचं कळत आहे. तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत दिली जाईल, तसेच मोफत उपचार उपलब्ध करून दिले जातील असं यावेळेस मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलंय. तर मंदिराच्या गर्भगृहात सकाळी 5:50 ही आग लागल्याचं कळतंय. 14 पुजारी यावेळेस भाजून जखमी झाल्यात. तर काही जणांवरती सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं कळतंय. तर 8 जण उपचारासाठी इंदूरमध्ये गेल्यात. या घटनेच्या दंडाधिकाऱ्यांमार्फत आता चौकशीचा देखील आदेश देण्यात आल्याचं कळतंय.
तर जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मृणाल मीणा आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी अनुकूल जैन हे दोघे देखील ही चौकशी करणार असल्याचं कळतं आणि तोच अहवाल 3 दिवसात सादर करतील असं उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितल्याचं देखील कळत आहे. आता पाहूया टाइम्स ऑफ इंडियाची नेमकी आजची हेडलाईन काय आहे. तर फेज 1 बॅटल लाईन्स ड्रॉ, काँग्रेस बीजेपी नेम विदर्भ नॉमिनी असं म्हणत टाइम्स ऑफ इंडियानं ही हेडलाईन केलेली. अर्थात लोकसभेचा पहिला टप्पा जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांच्या नावांसंदर्भात विलंब आणि सस्पेन्स हा अद्यापही कायम असल्याचं दिसतंय. मांडण्याच्या बातम्या आहेत. वरिष्ठ नेत्यांनी लढाईपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. या सगळ्या घडामोडीनंतर विरोधी काँग्रेस पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील 5ही जागांवर आता निवडणूक लढणार आहे. देशभरात काँग्रेसने 190 उमेदवार जाहीर केलेत, तर भाजपनं 402 उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या राज्यात जवळपास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचा मित्रपक्ष मंगळवारी 15-16 जागांची पहिली यादी जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जाते. स्वतः खासदार संजय राऊत यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिली असल्याचं देखील टाइम्स ऑफ इंडियामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. तर काँग्रेसनं प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर असा सामना रंगेल. यासह काँग्रेसनं महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीकरता विदर्भातील 5 जागांकरता आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.